नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज काक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी 6 जून रोजी दिल्ली जंतर मंतरवर आंदोलनाचं केलेलं आव्हान आणि त्यामुळे निर्माण झालेली स्थिती याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. अल्पावधीत सुप्रीम कोर्टचे जज सूर्यकांता यांनी देशातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना कॉकरोचची उपमा दिली आणि यावर अभिजित दिपके यांनी ट्विटर अँड एक्स अकाउंटवर त्याबद्दल तरुणांना आव्हान केलं आणि त्यामुळं जवळजवळ 2 कोटीहून अधिक तरुण कॉकरोच जनता पार्टीच्या केलेल्या आव्हानाला पुढे आले आणि त्यांनी सरकारला धारेवर धरलं. मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी नीटसारख्या परीक्षांमध्ये पेपर लीक होत आहे. अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांची फळी आणि यामुळे देशामध्ये असलेली जी जेन जी आहे, तरुण पिढी आहे, 18 ते 29च्या दरम्यानची तरुण पिढी, या तरुण पिढीनं मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासन आणि त्यामुळं त्या आश्वासनाला मोदी सरकार कुठेतरी अपुरं पडलेलं आहे आणि त्यामुळं देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि या बेरोजगारीचा फटका येथील तरुणांना, इथल्या जेनजींना लागलेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये शिकलेला कॉकरोच जनता पार्टीचा प्रमुख अभिजित यांनी 6 जून रोजी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की नीट परीक्षेमध्ये जो काही पेपरफुटीचा प्रकार झाला आणि त्याला देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद हे दोषी आहेत आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि जे काही नीट परीक्षा आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणावी. तसं बेकारी जी तयार झालेली आहे ती बेकारी कुठेतरी दूर करावी आणि यासाठी त्यांनी केलेलं आव्हान आणि त्या आव्हानाला आता जेनजी कशा प्रकारे उत्तर देत आहे हे 6 जून रोजी समजणार आहे. पण काक्रोच जनता पार्टीनं सरकारला आता कोंडीत पकडलेलं आहे. काक्रोच जनता पार्टीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत चाललेलं जे काही युद्ध आहे ते आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरलेलं आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर राजधानीमध्ये आता युथ कशा प्रकारे गोळा होतात ते बघण्यासारखं आहे आणि युथ जर एकत्र आले तर सरकार हादरणार आहे. केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शाह हे बैठका घेत आहेत. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते राहुल गांधीने युवकांची नस पकडलेली आहे आणि त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या ज्या काही प्रमुखांना केलेलं आव्हान 6 जूनला आहे त्याने आपल्या NSYच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की हे आंदोलन यशस्वी करायचं आहे आणि 6 जून रोजी या देशातील लाखो युवक ज्या वेळेला दिल्लीच्या जंतर मंतरवर धडकतील आणि केंद्र सरकारच्या धर्मेंद्र प्रसाद या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतील आणि केंद्र सरकारचं जे अपयश आहे त्यावेळेला देशामध्ये एक क्रांतीचं वातावरण निर्माण होणार आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारच्या UPA गव्हर्नमेंटच्या विरुद्ध अण्णा हजारेने केलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी आणि RSSने दिलेलं युवकांना पाठिंबा आणि त्यामुळं काँग्रेसचं सरकार जाऊन मोदी सरकार आलं आणि त्यावेळेला त्यांनी दिलेलं आश्वासन बेरोजगारांना नोकऱ्या, देशातील भ्रष्टाचार कमी करायचं, हे आश्वासन कुठेतरी मोदी सरकारनं फेल ठरवलेलं आहे आणि मोदी सरकार अडाणी अंबानीच्या भांडवलदार शाहीला कुठेतरी झुकलेलं आहे. एप्स्टीन फाईलमध्ये उद्योगपतींचं नाव आलेलं आहे, त्यांच्या विदेश मंत्र्याचं नाव आलेलं आहे, तरी मोदी सरकार त्यावर कारवाई करत नाही. अनेक ठिकाणी नीटसारख्या परीक्षेमध्ये पेपरफुटी होत आहेत, भ्रष्टाचार होत आहे, अनेक खेळाडूंवर अन्याय होत आहे, तरी मोदी सरकार त्याबद्दल काही कारवाई करत नाही. त्यामुळं जेनजी आहे, इथला तरुण वर्ग आहे, 16 ते जवळजवळ 29 वर्षाच्या दरम्यान असलेला युवक आहे,
हा कुठे ते भडकलेला आहे. ज्याप्रमाणे अण्णा हजारेचा फायदा भारतीय जनता पार्टीने उचलून देशावर काँग्रेसची सरकार बाजूला करून आपलं सरकार आणलं आणि गेल्या 12 वर्षामध्ये मोदी शहाच्या नीतीमुळं या देशामध्ये कुठेतरी ईडी CID CBI सारख्या ज्या स्वतंत्र निपक्षपातीपणा काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याला सरकारी धार्जिणे केलं आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून या देशाची बहुपक्षीय लोकशाही धोक्यात आणण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे. आचार विचार स्वातंत्र्यावर कुठेतरी गदा येत आहे. अघोषित आणीबाणी या देशावर लादली गेलेली आहे आणि त्यामुळे येथील बेकार भरडलेला आहे, इथला कामगार भरडलेला आहे, येथील शेतकरी वर्ग भरडलेला आहे आणि ज्या अपेक्षेनं जनतेने भारतीय जनता पार्टीला सत्तेवर बसवलं त्यापासून भारतीय जनता पार्टी दूर होत चाललेली आहे. RSSचा नियंत्रण मोदी सरकारवर राहिलेला नाही आणि त्यामुळं देशातील तरुणांनी काय करावं हा प्रश्न निर्माण झाला आणि कॉक्रोच जनता पार्टीचा झालेला उदय, त्याला मिळणारा तरुणांचा प्रतिसाद यामुळे आता ते स्वतः रस्त्यावर उतरत आहेत आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्याला पाठिंबा देत आहेत. आता एक तिसरी लढाई, आझादी की तिसरी लढाईच्या भूमिकेतनं आता राहुल गांधी बघतायत आणि त्या दृष्टीनं काँग्रेस देखील आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान देते आहे. 6 जून हा महत्त्वाचा दिवस आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये जे काही लोक आपली मतं व्यक्त करतात ते आता रस्त्यावर उतरतात का हा प्रश्न आहे किंवा जे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सरकार पाठिंबा देईल का, त्यांना परवानगी देईल का, जंतर मंतरवर का अटक करेल. ज्याप्रमाणे रामलीला मैदानावर अण्णा हजारे असतील जंतर मंतरवर त्यांना ज्यावेळेला UPA गव्हर्नमेंटने अटक केली आणि त्याचा प्रतिक्रिया लोकांमध्ये झाली तशाच प्रकारे अभिजित या कॉक्रोचच्या संस्थापकाला सरकार अटक करते का, जनतेला त्या ठिकाणी विरोध होतो का हा 6 जूनला समजून येणार आहे. पण देशाची लोकशाही जर वाचवायची असेल तर सर्व तरुणांनी, देशातील ज्येष्ठ लोकांनी, विचारवंतांनी, सर्व विरोधी पक्षांनी आपसातील मतभेद विसरून कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आव्हानाला साथ द्यावी अशी अपेक्षा आहे. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.